नमस्कार. यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे यातील आज हा दुसरा भाग. आज तारीख 10 मे. याला सुरुवात करण्यापूर्वी कालच्या पहिल्या भागावर अनेक जणांचे काय काय अभिप्राय आले, काय प्रतिक्रिया आल्या, त्यातल्या एक दोघांचा उल्लेख करतो. एकाने विचारले की तुम्ही हे करताय की तुमचा फार मोठा अभ्यास आहे का, किंवा तुम्ही काय खरं तर त्यांनी विचारलं की काय तुम्ही संत परंपरेत शिरायचा प्रयत्न करताय का. तसं काही नाही आहे. मी सामान्य इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करणारा मनुष्य आहे. फक्त अभ्यास करायची सवय आहे, लेखन वाचण्याची सवय आहे, आणि त्यामुळं ज्ञान संपादनाचा अभ्यास आहे. त्यातनंच हे मी केलं. आणि दासबोधातनं या विषयाला अनुरूप अशा ओव्या ओळखण्यासाठी खूप वेळा दासबोधाचा अभ्यास करावा लागला, त्याचं ग्रुपिंग करावं लागलं. कारण सलग कुठे एका ठिकाणी हे सगळं येत नाही आहे. मग ते करून मग हे पुस्तक मी सिद्ध केलं. आणि त्यातनं मी आपल्याला समोर हे विवेचन करतोय. लॉकडाऊनच्या काळामध्ये घर बसल्या हा लाभ आपल्याला व्हावा आणि मलाही त्याच्या पुनःप्रत्याचा आनंद मिळावा, हा त्याचा मागचा हेतू आहे. काल आपण मनुष्य जन्माचं महत्त्व आणि शरीर संपदेचं महत्त्व पाहिलं. आता आपण रोजचा दिनक्रम कसा असावा या संबंधी समर्थांनी जे सांगून ठेवले तिकडे वळूया. माणसाचं आयुष्य अनेक वर्षांचं असतं. प्रत्येक वर्षाचा दिवस, प्रत्येक महिना, त्यातील प्रत्येक दिवस हा सत्काळी लावला पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. आणि तो लावायचा तर तो रोजचा दिनक्रम काही विशिष्ट प्रकारे आखला गेला पाहिजे. आणि त्याचा एकूण दिनक्रमाचा उपयोग आपल्या एकूण ध्येयाकडे जाण्यासाठी झाला पाहिजे. अशासाठी, कारण एकदा गेलेला काळ, एकदा गेलेला क्षण परत येत नाही. या संबंधाची एक समर्थांची रचना आहे, ती मी सुरुवातीला उद्धृत करू इच्छितो. गमतीशीर रचना आहे. दिवस 8 प्रहरांचा होतो असं आपण म्हणतो. 8 प्रहरमध्ये त्या समर्थाने म्हटलंय, घटका गेली, पळे गेली, तास वाजे जणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. 1 प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर गेले, संसाराचे 4 प्रहर चाहुटीने गेले. म्हणजे दिवसाचे 4 प्रहर म्हणतो आपण, ते चाहुटीने म्हणजे चावटपणा तिकडे तिकडे करण्यात गेले. रात्र काही झोप, काही स्त्री संगे गेली. रात्र काही झोप, काही स्त्री संगे गेली, 8 प्रहरांची ऐशी वासलात झाली. म्हणजे आपण तेच करत बसलो तर आपला आयुष्याचा आपणच आपल्या हातानं नाश करून टाकतो, वाट लावतो, असं समर्थाला म्हणायचं. त्यामुळे जीवनाच्या सफरासाठी प्रत्येक वेळेचं नियोजन, ज्याला हल्ली आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो, ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी दिनक्रम रोजचा कसा असावा याची काळजी घेऊन तो जास्तीत जास्त आपला सार्थकी लागेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याशिवाय समर्थाने तो कसा असावा, आदर्श दिनक्रम कसा असावा यासंबंधी दासबोधामध्ये काही काही ठिकाणी सांगून ठेवलं. तर आपण एकत्रीकरण केलं आहे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. सकाळी उठल्यानंतर आपण मुखमार्जन केलं की दिनक्रमाला लागतो, तर त्यासाठी काही पहिल्यांदा पाठांतर करावं. नंतर पाठांतर म्हणजे केवळ घोकमपट्टी असा अर्थ नव्हे, पण जे आपलं ज्ञान असेल त्यातल्या काही गोष्टींची परत उजळणी करावी. कारण ती केल्यामुळे आपलं ते ज्ञानाचा पाया पक्का होतो. आणि म्हणून त्यासाठी हा पाठांतर सांगितलेला आहे. आणि यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी, देवाचं स्मरण करावं. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा बळकट, बाष्कळपणाची वटवट करूच नाही. या पाठांतराची शिस्तही समर्थने सांगून ठेवली की नवीन ज्ञान आत्मसात करण्यापूर्वी मागच्या ज्ञानाची उजळणी करावी. नाहीतर नवीन ज्ञान मिळवता मिळवता जुनं ज्ञान हातातून निसटून जायची भीती असेल. आपण इमारत बांधताना बघतो की आधी खालचा थर गवंडी पक्का करतो. समजा एखादी भिंत उभारायची असली तर एका दिवसात ते भिंत उभारत नाहीत. आधी एक 4-5 फूट भिंत रचतात, एक दिवस जाऊ देतात, ते आतलं सिमेंटन हे पक्कं होतं आणि मग दुसरा पुढचा थर ठरवतात. तशा पद्धतीनं आपण ज्ञानासाठी सुद्धा असं करावं. आणि बाष्कळपणाची वटवट म्हणजे विनाकारण व्यर्थ आपला वेळ गप्पा-टप्पा घालवू नये. सकाळची वेळ पाठांतराला उत्तम असते असं म्हणतात, त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. आपली ही सकाळचा अभ्यास झाला की मग आपण अलीकडे ब्रेकफास्ट म्हणतो,
किंवा अलीकडे डॉक्टर मंडळी सांगतात की एकच जेवण जेवण असं न घेता विभागून थोड्या थोड्या वेळाने खावं, तसा हा ब्रेकफास्ट करावा, म्हणजे फळाहार घ्यावा असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण बघितलं असेल की बांधकामावरती मंडळी काम करतात, कष्टाचं काम असतं. ती कामाला लागण्यापूर्वीच आपली न्याहारी करतात. न्याहारी म्हणजे काय असतं, खूपदा तुम्ही बघितलं की बांधकामावरचे मजूर भाकरी, एक 2 भाकरी आणि लसणाची चटणी असं खातात, कामाला लागतात. पण त्यातनं मिळालेली ऊर्जा त्यांना कायम पुरते कामाला, म्हणून पहिल्यांदा समर्थाने असं सांगितलेलं आहे. आणि समोरचा माणसाला न दुखावेल अशा तऱ्हेनं आपण आपला सुशब्द राजी राखावा, चांगलं बोलून जन राजी राखावा, म्हणजे लोकांशी आपले संबंध चांगले सांभाळावे. समर्थाने एकाही ठिकाणी दुसरीकडेही एका ठिकाणी म्हणले की जीवेमध्ये आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र. तुमची जिव्हा चांगली असली, बोलणं चांगलं असलं तर तुम्हाला सर्वांशी मैत्री जोडता येते. त्याकरता आपला जिभेवर संयम असणं ही आवश्यक आहे. जो जो जेथ उपसला तो तो व्यवसायी उमजला, त्याशी लोक म्हणती मला कार्य करतात. आपण ज्या कुटुंबात जन्मलो, तर आपण जन्मतानाच आपल्या आईवडिलांचे काही जीन्स गुण बरोबर येतो. त्यामुळे कुटुंबाचा व्यवसाय सुरू करणं, असा जो व्यवसाय सुरू करायचा त्याला पहिला प्रथम काही हेडस्टार्ट आपण म्हणतो असं मिळतो. आणि त्यामुळे समर्थ म्हणतो की त्यातलं आपण जन्मत त्या व्यवसायातील कौशल्य समजून घ्यायला हे उपयोगी पडतं. म्हणून त्यातला जो गाभा आहे, आपण जन्मजात व्यवसाय त्यातला समजावून घ्यावा. अर्थात ते समजावून घेताना तो आता व्यवसाय तोच करावा असं नव्हे, पण तो करणं सोपं जातं. आणि काय ते करताना सुद्धा आपण आपल्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या सर्वोच्च उंचीला जायचं आहे अशी दृष्टी आपण ठेवली पाहिजे. एक राजकुमार म्हणून आपण नट, आपल्याला माहीत असेल, जानी अशी तिची स्टाईल फार प्रसिद्ध होती. त्याला एकदा मुलाखतीत विचारलं होतं एकाने की तू नट झाला नसतास तर काय केलं असतंस. तो म्हणला मी कुठल्याही क्षेत्रात गेलो असतो तरी कष्टाने आणि बुद्धिकौशल्याने त्या क्षेत्रात टॉपला गेलो असतो. जर समजा मी बूट पॉलिशचा धंदा केला असता तरी असं बूट पॉलिश केलं असतं की मुंबईतल्या लोकांची माझ्याकडे बूट पॉलिश करून घेण्याकरता रांग लागली असती. अशा प्रयत्नाने मी त्यापर्यंत गेलो असतो. समर्थ पुढे म्हणतात की ज्याचा जो जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोरं वेढा लावे. समर्थाने खबरदार असा शब्द लिहिला इथे. म्हणजे व्यापारामध्ये तुम्ही सजग पाहिजे. तुम्ही जर त्यात लक्ष दिलं नाहीत तर एखादं पोरसं वेढावे, पोरं वेढावे म्हणजे काय की एखादं बारकं पोरगंसुद्धा तुम्हाला फसवून जाऊ शकेल. समर्थांच्या एकूणच विचारसरणीमध्ये सावधपणा ह्याला विशेष महत्त्व आहे. समर्थांनी राजकारणाचा उल्लेख करताना सुद्धा सावधपणा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळं कुठल्याही तऱ्हेच्या त्यांच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर फंद फितुरी होती, महाराजांना दगा देणारे काही लोक होते. त्यांच्या बाबतीत समर्थांनी सावधपणाचा तिकडे इशारा दिला होता. तो इशारा आपल्या व्यवसायात सुद्धा लागू आहे असं समर्थ म्हणतात. आणि काही काही गोष्टीत आपण स्वतःला शिस्त कसा लागावी याकरता समर्थ सांगतात, चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी प्रचिती पहा. अनेकदा काही लोकांना चुकायची, फसवले जायची, विसरायची, सांडलवण करायची सवड असते. आणि एकदा ते होऊन गेलं किंवा आपण त्याच्या आठवणीनं चरपडतो. पण होऊन गेल्याला काही परत दुरुस्ती नसते, त्याकडे जास्त हेलपाटा मारून काम करावं लागतं. हे सगळं कशात उद्भवतं, आपलं लक्ष पूर्णपणे त्यात नसलं म्हणजे उद्भवतं. दुश्चित्त समर्थ म्हणतात, त्यात पूर्ण चित्त नसलं तर ह्या अशा गोष्टी उद्भवतात. म्हणून तुम्हाला जे करायचा आहे व्यवसाय, नोकरी असेल, धंदा असेल, तो पूर्ण एकाग्रतेनं तुम्ही केला पाहिजे. आता हिशोबीपणामध्ये मी स्वतःचं इन्कम टॅक्समध्ये काम केलं आहे. व्यापारासंबंधी आणि हिशोबासंबंधी समर्थ जागरूकतेनं काय म्हणतात आपण फार बघण्यासारखं आहे. लिहिणीनं येता व्यापार केला, काही एक दिवस चालला, पुसता सुरनिसे भेटे तेव्हा कोठे. म्हणजे तुम्ही हिशोब न ठेवता धंदा केलात, काही दिवस चालेल तो, पण जेव्हा त्याचा हिशोब मांडायला सुरनीस म्हणजे हिशोबनीस येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण काही हिशोब न ठेवल्यामुळे धंदा आदबट्टा झाला पण आपल्याला कळलेलंच नाही आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या व्यवसायातल्या हिशोबाचं ज्ञान हवं असं समर्थ सांगायचं. आणि पुढं आणखीन समर्थ म्हणतात, सर्व अवघे हिशोबी ठावे, सर्व अवघे हिशोबी ठावे, प्रत्यक्ष साक्षीने बोलावे, मग सुरनीसे काय करावे सांगा नका. सुरनीस म्हणजे
आपण ऑडिटर म्हणू भारतात, हिशोब तपासणी ऑडिटर, सगळा हिशोब मांडून बघितला त्यांनी, म्हणजे मग त्याला समजून येतं काय आहे घोळ त्यामध्ये. आणि मग सुरुवातीस त्यात ऑडिटर काय करणार, तुम्ही घोळ करून ठेवला तो कसा निसटणार, तुम्हालाच त्याची फळं भोगायला लागणार. याकरता व्यवसाय करताना खबरदारी असणं अत्यंत आवश्यक आहे. काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोका सोगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. आपण रोज काहीतरी कष्ट करून मिळवलं पाहिजे, मग जेवलं पाहिजे. आळसाचा समर्थांना अत्यंत तिटकार आहे. खेडेगावात आपण म्हणतो ना की बांधलेली भाकरी साठलेलं पाणी पुरत नाही. तेव्हा रोज मिळवल्याशिवाय आपण त्या जेवण गोड आपल्याला लागतं का मध्ये. जेवण झाल्यावर काय करावं, पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. भोजन झाल्यानंतर, कारण शेवटी आपण करतो कशा करता, पोटा करता. ते झाल्यानंतर जेवणाचा हक्क आपल्याला प्राप्त होतो. तेव्हा त्या भोजनाचा आस्वाद घ्यावा, पण जेवल्यानंतर नुसतंच ताळून न देता असावं, काहीतरी वाचावं किंवा काही संवाद साधावा आणि त्यातून काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवावा. आपल्याशी संवाद करावा, चिंतन करावं, काही ग्रंथांचं परिशीलन करावं आणि मग पुन्हा कामाला लागावं. कुठल्याही नोकरी व्यवसायाचं एक महत्त्वाचं लक्षण समर्थ सांगताना म्हणतात, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊन येदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. एक क्षणसुद्धा आपल्या आयुष्याचा वाया घालवू नका. आपला प्रपंच असेल, आपला व्यवसाय असेल, आपली नोकरी असेल, त्यातलं जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. त्या ज्ञानाचा समुद्र आहे, त्यातले काही कण तुम्हाला वेचता आले. जेवढे वेचाल तेवढा तुमचाच फायदा आहे. आणि जसं एकदा तुम्ही हे ज्ञान साठवून ठेवलं, जसं कॉम्प्युटरला आपण एखादा मजकूर सेव्ह करून ठेवतो, तर हे ज्ञान आपण साठवून ठेवलं तर आपल्याला पाहिजे तेव्हा तो ओपनचं ऑप्शन घेऊन परत वापरता येतं. आणि असं जर सगळं केलं तरच समर्थ म्हणतात, तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतर मूर्खच राहतो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाण. अशा तऱ्हेनं जर तुम्ही दिवसातला प्रत्येक क्षण कानी लावला नाहीत, दिवस संबंध कार्य करण्यात घालवला नाही, तर काय होईल, तुमचा व्यवसाय चालणार नाही, नोकरी नीट होणार नाही आणि मग आपला मूर्खपणावर आपल्याला स्वतःला दोष द्यायची पाहिजे. आणि इतर वेळा इतर लोक आपल्या व्यवसायामध्ये यश मिळवत आहेत, नोकरी उत्तम रीतीनं करतायत हे पाहायला लागेल. आणि मग त्यावेळी त्यांचा हेवा करून काही आपल्याला साध्य होणार नाही. म्हणून अशा तऱ्हेनं जो माणूस वागेल त्याला समर्थ मूर्खच म्हणतात. प्रत्यक्षामध्ये हे सगळं जरी असलं तरी समर्थांचं एक सांगणं महत्त्वाचं आहे, दासबोधात ते पदोपदी आलेलं आहे की हे सगळं ऐश्वर जरी आलं तरीसुद्धा आपलं जीवन यशस्वी होईल. पण तुम्ही धनवान झालात, ऐश्वर्यवान झालात, तरीसुद्धा आपल्याला अभिमान किंवा स्वाभिमान असावा, पण अभिमान किंवा गर्व नसावा. आपल्यापेक्षा जे खालच्या प्रतीक असतील, गरीब असतील, कमी शिकलेले असतील, त्यांच्याबद्दल ममत्व बाळगून आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण कष्टाने मिळवलं असलं तरीसुद्धा त्यामध्ये दैवाचाही काही भाग आहे. दैवम पंचमम असं आपल्या संस्कृत शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे 80% तुमचे कष्ट असतील, बुद्धी असेल, पण 20% देवाची कृपाही त्याला लागते. आणि ती कृपा आहे हे आपण मनामध्ये जाणून घ्यावं आणि त्या दृष्टीनं आपलं वागणं आपल्यापेक्षा जे हलक्या प्रतीचे असतील, कुठल्याही बाबतीमध्ये दुर्बल असतील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील, त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी आपण मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता समर्थांनी एक फार छान उभी पाहिजे. खरं तर समर्थांच्या समोरच शिवाजी महाराजांची कारकीर्द घडत होती आणि समर्थांनी जे राज्य करताना महाराजांना पाहिलं तर महाराजांचं एक त्यातलं वचन छत्रपती शिवाजीराजांचं, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे, ही देवाची इच्छा आहे असं महाराज स्वतः म्हणतात, ज्याने आपला जीव कष्टात घालून पारतंत्र्यातनं महाराष्ट्र मुक्त केला असे महाराज म्हणत होते. त्यामुळे समर्थांनी एका ओळीचा इथं विशेष उल्लेख मी करीन. समर्थ म्हणतात की वृत्ती कशी पाहिजे, आयुष्यामध्ये यश मिळवलं, सफलता मिळवली,
तरीसुद्धा आपली वृत्ती अशी पाहिजे की आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आपण जे सगळं मिळवलंय ते देवाचं आहे. आपण जर असा विचार केला तर आपल्याला गर्व अंगामध्ये येणार नाही. आपण सर्व जे मिळालं असेल वैभव ते सुद्धा निगुतीनं समंजसपणानं बघू, इतरांची काळजी करू आणि अशा तऱ्हेनं निश्चयानं आपण वागत गेलो तर मग मूळ तुटे उद्वेगाचे. कधीही पश्चात्ताप करायची, कधी चरफडायची, कधी वाईट वाटायची, कधी लोकांचा दुस्वास सहन करायची ही पाळी आपल्यावरती येणार नाही. म्हणून अशा रीतीचं वागणं प्रत्येकानं ठेवलं पाहिजे, अशा तऱ्हेचं समर्थांचं सांगणं आहे. हा रोजचा दिनक्रमाने रोजच्या दिवसाचाच महिना होतो, महिन्याचंच वर्ष होतं आणि वर्षाचं आपलं आयुष्य बनतं. किंवा रोज जर अशा तऱ्हेची आपण वर्तणूक ठेवली, ही सगळी मनात खुणगाठ बांधली तर निश्चित आपला आजचा, येणारा, उद्याचा, परवाचा आणि संपूर्ण आयुष्य अशा रीतीने सफल होईल असं समर्थन सांगणं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण तिसरा भाग यातला प्रसारित करूया. आपण पहिल्यांदा 2 भाग तिथले घेतले. आता पुढचा भाग मूर्ख लक्षणांचा आहे. तो भाग आपण उद्या घेऊया. मी काल सांगितल्याप्रमाणे आपण आपला अभिप्राय, सूचना काही असल्या तर त्यासुद्धा जरूर कळवा. ही पोस्ट वाटली तर शेअर करा. शेवटी ज्ञान असं आहे ना की हे काही माझं नाही आहे, हे ज्ञान समर्थांचं आहे. तुकारामाच्या शब्दात सांगायचं झालं तर पुढीले भांडार धण्याचा हा बल मी तो आम्हाला भारवाई, एवढीच माझी इथली भूमिका आहे. तेव्हा आवडलं तर आपण जरूर शेअर करा व्हिडिओ. आज आपण इथेच थांबूया. उद्या परत मी रेकॉर्ड करीन आणि संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान तो व्हिडिओ माझ्या फेसबुकवरती टाकेन. 5-6 ग्रुप्स आहेत त्यामध्येही शेअर करेन आणि आपण आपले अभिप्राय मला कळवत राहा. माझा फोन नंबर मी कालही सांगितला आहे, परत रिपीट करतो, 9822016299 आणि ईमेल ID आहे arun.godbole009@gmail.com. तेव्हा उद्यापर्यंत नमस्कार.